नमस्कार मंडळी, आज आपण दाटसर अशी तांदळाची चविष्ट अशी खीर कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। खीर करण्यासाठी इथे मी मिनी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। धुवून घेतल्यानंतर एका गाळणीच्या साहाय्याने मी इथे यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे। आता इथे कुकरमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घालायचे आहे। तूप छान गरम झाल्यानंतर इथे मी काजू आणि बदाम छान असे तळून घेणार आहे। आता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। तर काजू बदाम छान सोनेरी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आता बघा इथे रंग बदललेला आहे। आता हे काढून घेऊया। तळलेले काजू बदाम काढून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं तूप मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच कुकरच्या भांड्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत। आणि आता हे बासमती तांदूळ आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ भाजून घेतल्यामुळे खिरीला छान अशी टेस्ट येते। तर आता आपण हे छान असे भाजून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ छान असे लालसर भाजले गेलेले आहेत। आता हे मिक्सर जारमध्ये थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे। मिक्सर जारमध्ये काढून छान असं आपल्याला हे वाटून घ्यायचे। तर आता इथे मी सुरुवातीला 1 ते 2 तास काजू आणि बदाम भिजत घातले होते। आता या बदामाच्या वरचे साल काढून घ्यायचे आणि आता काजू आणि बदामसुद्धा मी या मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि छान असं पाणी न टाकता आता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता तांदूळ छान असे आपले बारीक झालेले आहेत। आता पुन्हा आपण त्या कुकरमध्ये थोडंसं तूप घालून यामध्ये आपल्याला साधारण अर्धा लिटर दूध घ्यायचे। आता इथे मी अर्धा लिटर दूध घालते। एकदम जास्त घालायचं नाही। जर का आपली खीर दाटसर वाटत असेल तर पुन्हा आपण यामध्ये दूध वाढवू शकतो। तर इथे मी अर्धा लिटर सुरुवातीला दूध घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण जे तांदूळ वाटून घेतले होते ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेत आहे। तर सुरुवातीला छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याचा कुकर लावून घेऊया आणि 1 शिट्टी करून घेऊया मध्यम आचेवरती। आता इथे मी 1 शिट्टी करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले तांदूळ छान असे शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला दुधाची आवश्यकता आहे, त्यामुळे अजून मी अर्धा लिटर दूध घालते आणि दूध घातल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचे आणि आपल्या या खिरीला छान असा दाटसरपणा सुद्धा आलेला आहे। आता यामध्ये मी केसर घातलेलं आहे। दुधामध्ये केसर भिजत घातले होते ते घातलं। त्यानंतर जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा मी आता या स्टेजला घालत आहे। आणि आता यामध्ये आपल्याला साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथे जवळजवळ मी 1 वाटी साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर सर्व आपल्याला आता हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता ही तांदळाची खीर छान अशी एकजीव झालेली आहे। आता या स्टेजला आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आणि तुम्ही इथे बघू शकता आपली खीर छान अशी दाटसर अशी झालेली आहे। आता अजून एकदा एकजीव होण्यासाठी आता आपण पुन्हा एकदा 5 मिनिटं याला शिजू देणार आहोत। तर आता ह्याच्यावरती थोडा वेळ आपण झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटं वाफ दिल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा इथे मी वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता आपली ही तांदळाची खीर छान अशी तयार झालेली आहे। अगदी दाटसर झालेली आहे आणि अगदी चविष्ट झालेली आहे। तर चला मग आता आपण खिरीला छान असं सर्व करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता ही खीर जसजशी थंड होईल तसतशी ही दाटसर होते। तर मस्त अशी चविष्ट अशी आपली ही तांदळाची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला ही खीर कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशा पद्धतीने खीर तयार करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।